पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे राबवला स्वर्गीय आर.एस. बापना कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष रमेशचंद्र रूपचंद्र बाफना यांच्या पुढाकाराने श्रमदानाचा कार्यक्रम। कोल्हे गावातील गावकऱ्यांचा तरुणाईने या श्रमदानात नोंदवला आपला सहभाग। सामाजिक उपक्रमाला श्रमदान या संकल्पनेतून केला एक हात पुढे। ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळ यांच्याकडून। पाचोरा तालुक्यातील कोल्हे या गावात स्वर्गीय आर.एस. बापना कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष रमेशचंद्र रूपचंद्र बाफना यांच्या पुढाकाराने श्रमदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला। या श्रमदानाच्या माध्यमातून कोल्हे गावात 5 वर्ष अगोदर नव्याने बांधण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्राची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली। या श्रमदानाला गावातील तरुणाईने व नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत माझे गाव स्वच्छ गाव, माझे गाव सुंदर गाव ही संकल्पना जणू त्यांनी या श्रमदानाच्या माध्यमातून राबवून एक प्रकारे महाराष्ट्राला ही संधी दिली आहे की शासनाच्या स्वच्छता मोहिमेचा किंवा अधिकाऱ्यांनी आदेश देईल तेव्हा आपण आपला परिसर, आपले गाव, आपले घर स्वच्छ ठेवावे असं नाही, तर आपणही स्वतःहून आपल्या गावाची स्वच्छता श्रमदानातून कशा प्रकारे करता येईल हे आपण कसं केलं पाहिजे तो सुद्धा डोळ्यासमोर ठेवून आज खऱ्या अर्थाने कोणी या गावात स्वर्गीय आर.एस. बापना कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष रमेशचंद्र रूपचंद्र बाफना यांच्या पुढाकाराने श्रमदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला। त्याची सर्वत्र म्हणजे जिल्हाभर चर्चा होत आहे। दरम्यान या श्रमदान मोहिमेच्या शकूर तडवी, अशोक पाटील, अनिल लोहार, मेहुल बर्डे, सुपडू तडवी, हिरालाल पाटील, तुकाराम गोपाळ, गणेश तडवी, मंगेश तडवी यांच्यासह नागरिकांनी व तरुणाईने आपला सहभाग नोंदवून त्याची मोठी उपस्थिती राहिली व त्यांनी श्रमदान केलं। विशेष म्हणजे कोणी या गावांमध्ये गेल्या काही वर्षापासून बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्र हे बंद अवस्थेत होते। ते बंद अवस्थेत असलेले उप आरोग्य केंद्र हे रुग्णांच्या सेवेसाठी खुले करण्यात यावे। या ठिकाणी आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी करून जेणेकरून गावातील लोकांना पाचोरा किंवा हरेश्वर पिंपळगाव या ठिकाणी वैद्यक उपचारासाठी दूर न जाता गावातच उपचार होईल अशी मागणी सुद्धा यावेळी श्रमदानाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी या ठिकाणी केली। आदरणीय शेडजींच्या माध्यमातून या ठिकाणी आज श्रमदानाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला होता। तर त्या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी शेडजींनी देखील पुढाकार घेऊन त्यांच्याकडे जे काही मजूर होते 8-10 मजूर पुरवले आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या सहभागाने आपला सहभाग नोंदवून या दवाखान्याच्या परिसरामधील स्वच्छता राबवली। शेडजींच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅक्टर, ट्रॉली आणि कल्टी हा प्रोव्हाइड करून पूर्ण छान प्रकारे दवाखान्याची स्वच्छता झालेली आहे। तर आमची एक गावकऱ्यांची एक मागणी राहणार आहे की दवाखाना हा सुरू करण्यात यावा आणि जे काही नागरिक आहे बाहेर गावाला त्यांना प्रथम उपचारासाठी जावं लागतो, तर त्यांचा प्रथम उपचार हा इथंच व्हावा ही आमची एक अपेक्षा आहे। तर आदरणीय शेडजींना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो। नमस्कार। एक 5 वर्षापूर्वी या दवाखान्याचं काम झालेलं होतं। दवाखान्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यावेळीच्या ठेकेदारांनी केलं। त्यावेळीची जी सरपंच, उपसरपंच होते त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वास्तू त्या कोल्हे गावाला मिळाली। परंतु दुर्दैवाने 5 वर्षापासून हा दवाखाना बंद अवस्थेत होता। मध्यंतरीच्या काळात येथील शेताताई पुढाकार घेऊन दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला। आता सद्यस्थितीमध्ये मंगळवार आणि शुक्रवार असं 2 दिवस भोजावरनं डॉक्टर आणि एक नर्स येते। परंतु आमची शासनाला विनंती राहील की जेव्हा मध्यंतरी शेतवताईंनी सांगितलं होतं की जी काही पदं रिक्त आहेत त्याच्यामध्ये कोल्याचं सुद्धा नाव आहे आणि ते पद लवकरच भरण्यात येईल। आता या दवाखान्याची चांगल्या पद्धतीने सफाई झालेली आहे, त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही। तर माझी शासनाला परत विनंती राहील की त्यांनी आम्हाला या ठिकाणी नियमित डॉक्टर द्यावे आणि ग्रामस्थांना सुद्धा विनंती राहील की आता आपली सगळ्यांची जबाबदारी या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची। जर कोणी या ठिकाणी अस्वच्छता ठेवत असेल तर त्याला आपण अडकाव करावा। शेवटी आपल्या गावाचं नाव खराब होऊ नये अशी रास्त अपेक्षा व्यक्त करतो आणि शासनाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकरच या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर आणि नर्सची व्यवस्था करावी आणि ग्रामस्थांनी त्या सोयीचा लाभ घ्यावा।